पिछले कई सालों से शिक्षकों की भर्ती न होने के कारण ग्रामीण इलाकों में जिला परिषद और निजी सहायता प्राप्त स्कूलों में शिक्षकों के कई पद खाली हैं। छात्रों का नुकसान ना हो इसलिए कई स्कूलों के शिक्षकों ने अपने वेतन से पैसे इकट्ठा करके कुछ जगहों पर संविदा शिक्षकों को नियुक्त किया है। ऐसी स्थिति होने के बावजूद मौदा के तहसीलदार ने कई स्कूलों के प्राध्यापकों सहित शिक्षकों को बीएलओ के रूप में नियुक्त किया है। इस पर कई शिक्षकों ने कड़ी नाराजगी व्यक्त की है। छात्रों का शैक्षणिक नुकसान टालने के लिए शिक्षकों को इस काम से छुट्टी दी जाए, ऐसी मांग शिक्षकों ने मौदा के तहसीलदार को निवेदन देकर की है। इस अवसर पर तालुका के विभिन्न स्कूलों के शिक्षक उपस्थित थे। निवेदन कशाच्या संदर्भामध्ये? निवेदन शासनाचं म्हणजे काल दिनांक 4 तारखेला तहसील कार्यालय तहसीलदाराचे पत्र आलं आणि त्या पत्रानुसार बीएलओचं अशैक्षणिक कामं हे शिक्षकांकडे सोपवलेली आहेत। त्या अशैक्षणिक कामाचा भार एवढा वाढला आहे की त्यामुळे आम्ही आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना न्याय देऊ शकत नाही। विद्यार्थ्यांना अध्यापनाचं काम जास्त आणि आमच्याकडे अतिरिक्त कामं अशैक्षणिक कामं जास्त झालेत। तसे 23 ऑगस्ट 2014 एक शासनाचं पत्र आहे, त्या पत्रानुसार बीएलओचे जे काम आहे हे अशैक्षणिक कामामध्ये त्याची गणना केली आहे। तरीही शासनाने म्हणजे पर्यायाने तहसीलदार साहेबांनी आमच्याकडे हे शिक्षकांना हे कामं सोपवली आहेत। आज परिस्थिती अशी आहे का 2 मे 2012 पासून शासनाने शिक्षकांची कुठलीही भरती केली नाही आणि भरती नसल्यामुळे शाळेतील शिक्षकांची पदं रिक्त पदं असल्यामुळे आम्ही जसे कुठेतरी पर्यायी कॉन्टॅक्ट बेसिस शिक्षक घेऊन वर्ग चालवतात आणि जर आम्ही आमच्या शाळेत 2-2 शिक्षक द्यायचे तर वर्ग सांभाळायचं कोणावर, विद्यार्थ्यांना अध्यापनाचं काम करायचं कोणी? या सर्व विरोधामध्ये आम्ही हे बीएलओच्या कामाचा निषेध करतोय। त्याचबरोबर आमच्याकडे दुसरं नव भारत साक्षरता अभियान आहे, त्यात काही शिक्षक आहे, त्यामुळे आम्ही परत न्याय देऊ शकत नाही। ह्या सर्व अशैक्षणिक कामाचा वैताग झालेला आहे आणि ह्या वैतागामुळे काल मिळालेल्या पत्रानुसार आम्ही ह्या कामाचा निषेध करतो आणि या कामाचा आम्ही बहिष्कार करतो। त्या संदर्भाने आम्ही आज माननीय तहसीलदार तालुका मौदा यांना हे निवेदन द्यायला आलो।